अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरच्या गणपती बाप्पाचे भावपूर्ण विसर्जन संपन्न। बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपल्या घरच्या गणपती बाप्पाचे 1.5 दिवसांनी भावपूर्ण विसर्जन केले। या प्रसंगी तिच्या कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र, परिवार उपस्थित होते। शिल्पा शेट्टीच्या घरच्या गणेशोत्सवाचे खास आकर्षण हे प्रत्येक वर्षी असते आणि यंदाही तिने आपल्या घरात मोठ्या भक्तिभावाने गणपतीची स्थापना केली होती। गणपती बाप्पाचे विसर्जन नेहमीप्रमाणे मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने पार पडले। शिल्पा शेट्टी आपल्या पारंपरिक मराठमोळ्या साडीत आणि दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होती। तिच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील पारंपरिक वेशभूषा करून गणपती बाप्पाला निरोप दिला। यावेळी शिल्पा शेट्टीने बाप्पाचे विसर्जन करण्यापूर्वी आरती केली आणि बाप्पाला पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले। विसर्जनाची प्रक्रिया अत्यंत भक्तिभावाने पार पडली। शिल्पा शेट्टीने आपल्या मुलांसह गणपतीच्या मूर्तीला निरोप दिला। तिने पर्यावरणाची काळजी घेऊन इको फ्रेंडली गणेश मूर्ती बसवली होती आणि विसर्जनही यथासांग पारंपरिक पद्धतीने केले। बाप्पाला निरोप देताना तिने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा गजर केला। शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव प्रत्येक वर्षीप्रमाणे तिच्या चाहत्यांसाठी खास आकर्षण ठरतो। ती आपल्या कुटुंबासह मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने हा उत्सव साजरा करते। शिल्पाने सोशल मीडियावर गणपतीची प्रतिष्ठापना, पूजेचे फोटो आणि विसर्जनाचे व्हिडिओ शेअर केले, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील या सोहळ्याचा आनंद घेता आला। शिल्पा शेट्टीचा गणेशोत्सव हा एका परंपरेचा आणि उत्साहाचा संगम आहे। तिच्या घरचा गणपती उत्सव म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि पर्यावरणपूरकतेचा आदर्श। यंदाही शिल्पाने आपल्या चाहत्यांना एक संदेश दिला की पर्यावरणाचे रक्षण करताना सण साजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे। शिल्पा शेट्टीच्या या उत्सवाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिला तिच्या पर्यावरणपूरक उपक्रमासाठी खूप प्रशंसा दिली आहे।